बिरहन मुंबई महानगर पालिका के उदन चंद केंद्र पांजरापुर पानी खाते में मददनीश के पद पर काम कर रहे वांद्रे गांव के हरिभक्त पारायण श्री नारायण लहू बजागे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के वांद्रे गांव श्री हनुमान मंदिर के पास हरिभक्त पारायण श्री विष्णु लहू बजागे व हरिभक्त पारायण रोशन नारायण बजागे तथा बजागे परिवार द्वारा सत्यनारायण की महापूजा, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वांद्रे गांव के सरपंच, उप सरपंच व ग्रामस्थ मंडल तथा वारकरी संप्रदाय के लोगों ने उपस्थित होकर हरिभक्त पारायण श्री नारायण लहू बजागे को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पूरे भिवंडी तालुका में पहली बार शासकीय विभाग में काम कर रहे रिटायरमेंट के शुभ अवसर पर वांद्रे गांव के हरिभक्त पारायण श्री नारायण लहू बजागे ने धार्मिक कार्यक्रमों का आयोजन कर रिटायरमेंट कार्यक्रम का आयोजन किया गया। सोपं नाही हे ज्याला जमलं त्याच्यावर त्याच्या सद्गुरूची कृपा झाली असं समजा की तो आता जी कृती करतोय त्याच्या वेळेला त्याच्या मनात त्या वेळेला तोच भाव अवघड आहे। सांगतो आपल्याकडे पाहुणा येतो ना, तो जाताना सगळं खाऊन पिऊन झालं की निघताना त्या घरातल्या लहान मुलाच्या हातात पैसे देतो, एक नोट काढतो, मुलगी बघायला आलेला असेल तर जास्त मोठी नोट काढून देतो विठ्ठला, कारण प्रगट होण्याची एकही मोठी जागा तो सोडत नाही अजिबात। म्हणजे एखाद्या घरात किती ड्रायफ्रूट येऊ शकतात त्याची ती कमाल मर्यादा असते। मग तो खिशातून पैसे काढतो, आपल्या बाळाला तो देत असतो। त्यावेळेला त्या पाहुण्याला थांबवायला कोण येते? त्या बाळाची आई येते, आई किंवा मम्मी उर्फ। मग ती त्या पाहुण्याला काय म्हणते? एवढ्या आया बसल्यात माझ्या, सांगा ना काय म्हणते ते? तुम्ही पण म्हणले तर असाल ना कधीतरी, काय म्हणता? नको त्याला कशाला, असंच ना। म्हणजे हे जागतिक मम्मी संघटनेचं मत झालं आता, नको त्याला कशाला। म्हणजे ते पैसे त्या पाहुण्याने त्या मुलाला देऊ नये हे तुम्ही म्हटलं, बरोबर आहे? त्यावेळेला तुमच्या मनात तेच होतं ना, विठ्ठला उलट तो जर न देता तसाच निघाला तर कवा सुट्टील्याच्या हातातले काय माहिती विठ्ठला। कीर्तनकार लोक छळायला नेहमी संसारी उदाहरणच वापरतात, पण बऱ्याचदा असे गोड आपल्या भजनात पण असतात विठ्ठला। लहान असताना ते भजनवाल्यांच्या बरोबर जायचे, प्रासादिक भजन मंडळ, त्याच्यात सगळेच प्रासादिक नसतात, एखादा प्रसादिक असतो। आणि मग त्याला विचारलं ना भजन कसं झालं, तो असं भजन झालं ना, खाल तेवढे गुलाबजाम विठ्ठला। कृती आणि मन जेव्हा एकमेकाशी फारकत घेऊन चालतात ना, तेव्हा त्या दोन्हीच्या संगमावर दंभ जन्माला येतो। आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं शरीर कृती करतं त्यावेळेला माझं मन भावयुक्त असलं पाहिजे, यासाठी मी खूप प्रयत्न केले। तो कुठून कुठून कसा कसा कमावलाय ते विचारूच नका, पण त्या भावसंपन्नतेने मला आता शिखरावर नेऊन ठेवलंय। फक्त आता तो नष्ट होता कामा नये, कारण त्या विचारांनी सुद्धा माझं मन भयग्रस्त होत। महाराज तुम्ही भाव कमावलाय आणि तो आता तुटू नये या अपेक्षेला लागला। पहिला आम्हाला हे सांगा, हा भाव तुम्ही कमावलाय कुठून? दुसरं, या भावाची तुम्ही काळजी घेता, या भावाचं नेमकं स्वरूप काय आहे? आणि तिसरी बाब, याची इतकी काळजी घेण्याचं कारण काय विठ्ठला? एक तर आम्हाला एक क्लिअर झालं, क्रिस्टल क्लिअर, की जेव्हा आपण कृती करतो त्यावेळेला आपल्या मनाची जी अवस्था असते त्याला भाव म्हणतात। म्हणजे सकाळी काही लोकांचा नियम असतो कोणता? मंदिरात अजिबात न जाण्याचा। त्यांची तर शेवटी प्रेतच मंदिराच्या दारात आणतात, तोपर्यंत म्हणतो ते आणूच नाही, ते नेहमी जिकडून जायचे त्याच गलीतून त्याला न्यायला पाहिजे। देवाला पण ऑकवर्ड नको वाटायला ना, हे एकदमच कसं काय इथं। मग मंदिरात जाण्याचा नियम आहे तर देवाला काहीतरी भोग अर्पण आपण करतो,
साधा नियम असतो, आपण देवाच्या पुढे अगरबत्ती लावतो. अगरबत्ती आपलं फार मोठं शस्त्र आहे. म्हणजे ती देवघरात पण लावली जाते आणि बेडरूम मध्ये पण लावली जाते. हेतू भिन्न आहे. देवघरातली देव यावा म्हणून आणि बेडरूम मधली मच्छर जावा म्हणून, पण दोन्ही आघाड्यांवर आपण लावतो. त्याचं कारण आहे, देवघरात लावली तिच्यानं तो येईना आणि बेडरूम मध्ये जी लावली तिच्याने मच्छर जाईना. विठाला मग ती ओवाळणं सगळ्या जगाला दिसतं. सगळं जग बघतं. एवढंच आपण बघितलं नाही की मग देव आपल्याकडे बघतो. ते अगरबत्ती जेव्हा ओवाळली जाते त्यावेळेला मनातला भाव जर उत्तम असेल तर एक अगरबत्ती देवापर्यंत नेईल. काय भावना असावी, भगवंता माझ्या जीवनातल्या अनेक दुष्कृत्याचा दुर्गंध मी इथं आल्यावर तुला माझा येऊ नये म्हणून या सामान्य सुगंधाचा भोग मी तुझ्याजवळ घेऊन आलोय, याचा तू स्वीकार कर. मला वाटतं पहिली अगरबत्ती शेवटची ठरेल. असे अनेक पुढे संपतात, पण तो बाबा ढुकून पण पाहत नाही आपल्याकडे. त्याचं कारण आपल्या भावात खोट असते. ती उदबत्ती लावतानाही आपल्या मनात चालू असतं, देवा इतकी भारी गावातला कोणीच लावित नसेल नाही तुला, बरा तो देव गप्प बसतो, नाही तर ती धरून याला टेकवायला पाहिजे विठाला. आणि हे असं प्रत्येक कृतीत पाहिजे. मग गळ्यातली पवित्र तुळशी माळ माझ्या पांडुरंगाला आवडते, दुसरा क्रायटेरियाच नाही. कपाळाला गंध लावला पाहिजे का, नाही तर लोक बिना आंघोळीचा म्हणतील, म्हणून त्याच्यासाठी एवढी खटापट कशाला पाहिजे. कृष्णाच्या वियोगामध्ये गोपींनी त्या बेट द्वारकेतल्या तलावात आपला देह विसर्जित केला. त्या गोपींच्या देहाची माती झाली, त्या मातीचे आता गोळे बनतात, ते आपण आणतो आणि त्या गोपीच्या अंगाची माती आपण कपाळाला लावतो, त्याला गोपीचंदन म्हणतात. बृहन्मुंबई महानगरपालिका एक जगातील मोठी संस्था आहे की ज्यामध्ये आपण नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. बरेचसे लोक प्रयत्न करत असतात, पण ज्यांच्या भाग्यात आहे त्यांनाच ते मिळत असतो. असे भाग्यवान आमचे श्रद्धेनीय प्रार्थनीय श्रद्धास्थान असे नारायण महाराज बजागे गेली 35 वर्षे महानगरपालिकेत सेवा करत होते. आणि हा गाव वांद्रा मुंबईपासून कितीतरी अंतरावर आहे. पूर्वी कुठला वाहन नसायचा. इथून पायी चालत ते खडवलीसारख्या ठिकाणी स्टेशनला जाऊन तिथून ते मुंबईला गेली 93 पासून मला वाटतं ते काम करत होते. त्या मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असताना तिथे सुद्धा त्यांनी आपल्या कामाची जबाबदारी पार पाडली. नुसती पार पाडली नाही तर ते किती काम जड असो वॉटर डिपार्टमेंटला, ते काम स्वतः जबाबदारीने त्या ठिकाणी पार पाडत असत. आणि आम्ही जवळजवळ 2005 पासून त्यांच्याबरोबर काम करत होतो. त्यांची ओळख माझी 2005ला मी जेव्हा घाटकोपर यार्डात माझी बदली तिथे झाली तेव्हा मी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर माझा संपर्क आला. त्याच्यानंतर पांढरापूर येथे 2013 पिसे पांढरापूर येवई या ठिकाणी आम्ही दोघे 7 मध्ये बरोबर काम करायला काम करत असताना अधिकाऱ्याने दिलेले प्रामाणिकपणाने काम ते त्या ठिकाणी त्यांनी पार केलेलं आहे. ते करत असताना माणसाला कसं जगायचं, कसं वागायचं हे त्यांनी अनेकांना शिकवलं. कारण ते स्वतःच प्रवचनकार, भागवताचार्य, कीर्तनकार एवढी सर्व्हिस करून, एवढा कामाचा बोजा करून त्यांनी त्यांच्या परिवाराला चांगल्या प्रकारे त्यांचा जो परिवार आता आज विचार केला तर त्यांच्या घरात वारकरी संप्रदाय एक चांगला रोवलेला आहे. त्यांचे चिरंजीव जागतिक वादक भवानी शंकर, त्यांचे शिष्य प्रताप पाटील असे त्यांचे शिष्य असणारे रोशनजी बजागे त्यांचे चिरंजीव, त्यांचा भाऊ, त्यांचा विचार केला तर या परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असो त्या ठिकाणी ते गायनाचार्यासाठी सप्ताहासाठी चांगल्या प्रकारे गायनाचा त्या ठिकाणी ते कार्यक्रम करत असतात. शिवाय महाराजांबद्दल बोलला, एवढी सर्व्हिस करून जे बी काम असेल ते काम करून ते प्रत्येक गावाला त्यांनी गुरुचा दर्जा त्यांच्या ठिकाणी आम्ही त्यांना मानत असतो. का तर त्यांचा तो अभ्यास, त्यांच्या जीवनामध्ये केलेली साधना, त्यांनी जे केलेले कार्यक्रम
कुठली ते आज तुम्ही साधा कार्यक्रम ठेवायचा झाला तर आपल्याला काहीतरी बिजागी द्यावा लागतो, प्रत्येक ठिकाणी देत असतात लोक, पण तो खर्चिक बाब असतो. पण महाराजांच्या बद्दल बोलला तर ते मोठी भागवत कथा बऱ्याचशा ठिकाणी करतात आणि कुठलीही त्या ठिकाणी कुठलाही पैसा ते घेत नसतात, विनामूल्य सेवा असे करणारी एकमेव आपल्या भिवंडी तालुक्यात नवे तर ठाणे जिल्ह्यात असे कीर्तनकार प्रवचनकार एक नारायण महाराज बजागे. एवढा 88 कुठेही कार्यक्रम असो आमच्या परिसरामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये आमचा सरवली पाडा असो भादवड असो भिनार गावात त्यांनी मोठी कथा केली. कुठलाही त्या ठिकाणी त्यांनी पैसे किंवा कुठली तरी देणगी स्वीकारली नाही. असे आपले नारायण महाराज बजागे आज रिटायर होत आहेत. माझ्याबरोबर काम करत असताना मला माझ्याबरोबर रोज असायचे, पण आज ते आमच्यात नसणार आहेत. उद्यापासून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांना बघितला तर कितीतरी कालसुद्धा आमच्या ऑफिसर लोकांनी त्यांच्याबद्दल बोलले आणि त्यांचा सत्कार कामगारांच्या वतीने केला, साहेब लोकांच्या वतीने केला. पंजापूर येथे आज त्यांच्या घरी असा अनेक वर्ग आहे, वारकरी संप्रदाय असो, कामगार मंडळी असो, राजकीय असो, सगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी त्यांचा मित्रमंडळ असो, सगळे सोरे असो, सगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी मंडळ त्यांना भेट देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. तरी माझ्या परिवाराच्या वतीने मी माझ्याकडनं त्यांना पुढील आयुष्याच्या आणि निरोगी आयुष्याच्या त्यांना शुभेच्छा. आणि हरिभक्त परायण नारायण महाराज बजागे 30 तारखेला त्यांचा सेवानिवृत्त झालेला आहे. त्या सेवानिवृत्ती निमित्ताने आज 1 तारखेला 1 मेला पूजेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. महाराज निवृत्त झाले त्याच्या अगोदरपासून ज्या वेळेला आम्हाला काही माहिती नव्हतं त्यावेळेला आम्हाला परमार्थाच्या काही गोष्टीसुद्धा समजत नव्हत्या. पण ज्या वेळेला महाराजांच्या संपर्कात आलो, जीवन कसं जगावं, जीवनात कसं वागावं आणि समाजामध्ये राहताना समाजाशी कसं एकरूपतेने राहावं हे आम्हाला महाराजांनी खूप मोठा धडा दिला. आणि त्या माध्यमातून आज आमचं जीवन, आमचं परिवार, सर्व लोक सुखी आहेत, समृद्ध आहेत. आणि त्या अनुषंगाने आज समाजसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने महाराजांना स्वीकारतोय. आणि ते स्वीकारल्यानंतर त्यांचा विनामूल्य सेवा गोरांना चांगलं मार्गदर्शन करतात, जेणेकरून सगळ्यांचा संसार सुखी हो, सगळ्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळो. या पद्धतीने महाराजांनी खूप मोठा उपक्रम हाती धरून धर्माचं कार्य करतात. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तलागालात जाऊन, प्रत्येक गोरगरिबापर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने जीवन कसं जगावं हे महाराज त्यांचं कशा पद्धतीने जीवन चांगलं सुशिक्षित होईल, म्हणजे प्रत्येक वेळेला महाराज त्यांना गाईड्स करतात. आणि त्या गाईड्सनुसार प्रत्येकाचं जीवन हे सुरळीत चालू आहे. आज माझ्या बाबतीत बघितलं तर मी एक छोटासा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं, प्रामाणिकपणे तुम्ही काम करा, उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, तुम्हाला कुठं अपयश येणार नाही. आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्हाला त्यांचे बोल आठवून आज आम्ही त्यांच्या शब्दावर चालत गेलो आणि आज आमच्या जीवनात भरभराटी झालेली आहे. ते आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज साजरा होतोय. आम्हाला खूप आनंद होतोय, कारण की आता आम्हाला त्यांचा सहवास भरपूर लागणार. कारण ते याच्या अगोदर ते एका कुठल्या तरी संस्थेशी बांधलेले होते, पण त्यावेळेला आम्हाला त्यांचा वेळ मिळत नसायचा. बाकीच्या लोकांना जसे आमचे अरुण दादा आहेत यांच्या जोडीला ते काम करायचे, पण नोकरी कामावर असताना त्यांना वेळ मिळायचे, पण आम्हाला त्यांचा वेळ मिळत नसायचा. आता आम्हाला भगवंताला म्हणतो का खूप आमच्यावर उपकार केले, आज आम्हाला त्यांचा वेळसुद्धा साध्य होत जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. पांढरे गावातील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण महाराज बजागे म्हणजे आमचे भाऊजी हे ब्रह्ममुंबई महानगरपालिकेत कार्यरत असताना काल त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्यानिमित्ताने आज घरी सत्यनारायण महापूजा आणि सेवानिवृत्ती कार्यक्रम समारंभ आज या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे. महाराजांचा बद्दल बोलला तर म्हणजे एक तत्वशील कीर्तनकार बोलावं तर नारायण महाराज आणि त्यांचं तंत्राचं पालन करणारे नारायण महाराज. आणि त्यांनी गेली किती वर्ष 35 वर्षे BMCत सेवा केली आणि आता ते सेवानिवृत्ती झाले.
आज त्यांचे सहकारी अरुणदादा आज उद्या त्यांना त्यांची उणीव भासेल का महाराज होते तेव्हा कसं होतं तिथे, आणि या प्रकारे आज त्यांनी असा चांगल्या प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीने त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. आमचे सहकारी नारायण महाराज हे वयाच्या 58व्या वर्षी ते सेवानिवृत्त होते आणि त्यांनी 35 वर्षे सेवा ही एकदम याच्यामध्ये इमानदारीमध्ये कुठलाही गालबोट न लागता केलेली आहे. त्यांच्या सहवासात माझा संपर्क, माझे कर्मचारी जोडीदार यांचा संपर्क चांगल्या प्रकारे, संबंध पण चांगल्या प्रकारचे होते आणि ती कीर्तन करायची जी सेवा विनामूल्य करतात त्याचा मला अभिमान आहे. तसंच समाजासाठी त्यांनी विनामूल्य जे सेवा करतात ते इतर जे कीर्तनकार महाराज आहेत त्यांच्याकडनं ही भूमी शिकण्यासारखं आहे आणि त्यांना पुढील आयुष्य हे सुख समृद्धीचे जावं हीच आमच्या कर्मचारी वृंदाकडनं, माझ्या परिवाराकडनं त्यांना शुभेच्छा. 1990 पासून मी BMCमध्ये रुजू झालो आणि मी दादर जी नॉर्थ या वार्डमध्ये एक लेबर म्हणून कामाला BMCमध्ये जॉईन झाल्यानंतर मी 3-4 वर्षे टेम्परवारी हंगामी कामगार म्हणून काम केलं आणि नंतर घाटकोपर AEOC पाणी खात्यामध्ये मी 1995 परमनंट झाल्यानंतर मी 2013 सालामध्ये मी पिशे पांजरापूर उदंचन केंद्र अर्थात पंपिंग, जी मुंबईला 54% पाणी पुरवणारी जी पंपिंग आहे त्या पंपिंगमध्ये मी कार्यरत होतो आणि तिथे कार्यरत असताना शासकीय नियमानुसार मी 30 एप्रिलला काल मी सेवानिवृत्त झालो आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं आज आमच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा, त्यामध्ये हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं कीर्तन आणि सामुदायिक हरिपाठ आणि असा कार्यक्रमाचं नियोजन करून आता सर्व तीर्थ महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेले आहे आणि आता माझे जे सहकारी मित्रपरिवार सर्व मला ते भेटण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येतात. अशा पद्धतीने आमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्वांच्याच आमच्या पाठीमागे शुभेच्छा आहेत. आमचा जीवन परमार्थिक आणि प्रापंचिक दोन्हीमध्ये विभागला असला तरी आम्हाला चांगले मित्र, चांगले वारकरी, चांगली संगत मिळाली आणि आता जरी मी संसारातून निवृत्त जरी झालो तरी परमार्थातून मला निवृत्त काही होता येणार नाही. तेव्हा सर्वांचाच या माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा माझ्यावर निश्चिम ज्यांचा प्रेम आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आमची पुढची वाटचाल परमार्थिक राहील. बस एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. ओके. नको फुटो देऊ फाटी आली भागात करीतो तुझे नाम उच्चारितो. नारायण महाराजांचं जीवन म्हणजे अगदी साधं सरळ वारकऱ्याचं जीवन आहे. अत्यंत अट्टहास, अत्यंत प्रयत्न, तळमळ आणि प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणं त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आपण सर्वजण जाणता किंवा त्यांच्यावर आपलं प्रेम असण्याच्या अनेक कारणापैकी ते एक कारण आहे. मी आठवण सांगेन, जेव्हा सह्याद्री वाहिनीवर पहिल्यांदा कीर्तन सुरू केली होती आणि त्यावेळेला त्यांच्या ओळखीचे साहेब होते तिथं, मालुसरे म्हणून, आणि ते म्हणाले की नारायण महाराज तुम्ही कीर्तन करा ना, आपला परिचय आहे. तर जेव्हा त्यांना कीर्तन करायला सांगितलं तेव्हा तो निरोप त्यांनी माझ्यापर्यंत आणला. म्हणजे माझ्यापेक्षा हे कीर्तन तुम्ही केलं तर फार छान होईल. आणि तेव्हा ते सह्याद्रीवरचं पहिलं कीर्तन करायला आम्हाला घेऊन गेले. मला असं वाटतं की जे आपल्या हाती आलंय किंवा जे आपल्याला लाभलंय ते दुसऱ्याला द्यावं आणि त्या देण्यातला आनंद अनुभवावा. हा भाव ज्यांच्या हृदयात आतापर्यंत वसलाय, देवाने तोच भाव त्यांचा तसा टिकवावा, ठेवावा. जो भाव ठेवाय म्हणूनच ठेवावा, या प्रकारचं भावमय जीवन जगणार गोड असं व्यक्तिमत्व. त्यांचा उरलेला काळ भगवंताच्या स्मरणात, चिंतनात जाणारच आहे. किंबहुना त्यासाठीच ती पदनिवृत्ती आहे. पण त्या पदापर्यंत
भक्तीचा अनुभव घेता यावा याकरता तळमळणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या सानिध्यातून नामाचं प्रेम मिळावं, नामाचं प्रेम वाढावं ही भगवत चरणी प्रार्थना करतो। आणि जाता जाता फक्त एक सूचना इतकीच आहे की कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही जी सिरीज महाराष्ट्रभरात सुरू आहे, 36 जिल्ह्यातले कीर्तनकार त्यात सहभागी आहेत। तर त्याच्या अंतिम फेऱ्या आपण मुंबईकडे आणल्या आणि ते एवढ्या करता की त्या एकूण सगळ्या उपक्रमामध्ये ज्याचं प्रमोशन स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन केलं, सकळ संतांचे वंशज आशीर्वाद देऊन गेले। तर त्या अंतिम टप्प्यातल्या सोहळ्यामध्ये आपल्या कोकण परिसरातील मृदंग वादक गायक यांच्या सेवा तिथे संपन्न व्हाव्या, कारण त्यांचं ऑडिशन कधी आलं ते आपल्याला कळलंच नाही, त्यामुळे आपल्या कीर्तनकारांपर्यंत त्या गोष्टीच पोहोचल्या नाहीत। पण आता टी व्हीला काही फार कोणी नावं ठेवत नाही म्हणा, पण आता पुढच्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हा त्यात आपल्यालाही सहभागी होता येईल। 27, 28, 29 मेला वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा उपक्रम संपन्न होणार आहे। या समग्र उपक्रमाचं आणि महाराष्ट्रातल्या ह्या कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेच्या परीक्षणाची सेवा त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे। त्यामुळे दररोज आपल्याला सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 वाजता कीर्तनाविषयीची भाष्ये, निरनिराळी मतं किंवा डज डोंट करावं काय करू नये या संबंधीची मतं ऐकता येतील। आपण सर्वांनी त्याचाही लाभ घ्या। किती जणांचा इथं नामोल्लेख करावा, बसलेला प्रत्येक वैष्णव माझ्या दृष्टीने पूज्य आहे। त्याहीपेक्षा तरणे बाबा मी असं म्हणेन, तुगा म्हणे वाटी नको फुटो देऊ फाटी, खाली भागात करीतो तुझे नाम उच्चारितो। नारायण महाराजांचं जीवन म्हणजे अगदी साधं सरळ वारकऱ्याचं जीवन आहे। अत्यंत अट्टहास, अत्यंत प्रयत्न, तळमळ आणि प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य। आपण सर्वजण जाणतात किंवा त्यांच्यावर आपलं प्रेम असण्याच्या अनेक कारणापैकी ते एक कारण आहे। मी आठवण सांगेन, जेव्हा सह्याद्री वाहिनीवर पहिल्यांदा कीर्तनं सुरू केली होती आणि त्यावेळेला त्यांच्या ओळखीचे साहेब होते तिथं, मालुसरे म्हणून, आणि ते म्हणाले की नारायण महाराज तुम्ही कीर्तन करा ना, आपला परिचय आहे। तर जेव्हा त्यांना कीर्तन करायला सांगितलं तेव्हा तो निरोप त्यांनी माझ्यापर्यंत आणला, म्हणजे माझ्यापेक्षा हे कीर्तन तुम्ही केलं तर फार छान होईल। आणि तेव्हा ते सह्याद्रीवरचं पहिलं कीर्तन करायला आम्हाला घेऊन गेले। मला असं वाटतं की जे आपल्या हाती आलंय किंवा जे आपल्याला लाभलंय ते दुसऱ्याला द्यावं आणि त्या देण्यातला आनंद अनुभवावा, हा भाव ज्यांच्या हृदयात आतापर्यंत वसलाय देवाने तोच भाव त्यांचा तसा टिकवावा, ठेवावा। जो भाव ठेवाय म्हणूनच ठेवावा, या प्रकारचं भावमय जीवन जगणार गोड असं व्यक्तिमत्व, त्यांचा उरलेला काळ भगवंताच्या स्मरणात चिंतनात जाणारच आहे, किंबहुना त्यासाठीच ती पदनिवृत्ती आहे। पण त्या पदापर्यंत भक्तीचा अनुभव घेता यावा याकरता तळमळणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या सानिध्यातून नामाचं प्रेम मिळावं, नामाचं प्रेम वाढावं ही भगवत चरणी प्रार्थना करतो। आणि जाता जाता फक्त एक सूचना इतकीच आहे की कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही जी सिरीज महाराष्ट्रभरात सुरू आहे, 36 जिल्ह्यातले कीर्तनकार त्यात सहभागी आहेत। तर त्याच्या अंतिम फेऱ्या आपण मुंबईकडे आणल्या आणि ते एवढ्या करता की त्या एकूण सगळ्या उपक्रमामध्ये ज्याचं प्रमोशन स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन केलं, सकळ संतांचे वंशज आशीर्वाद देऊन गेले। तर त्या अंतिम टप्प्यातल्या सोहळ्यामध्ये आपल्या कोकण परिसरातील मृदंग वादक गायक यांच्या सेवा तिथे संपन्न व्हाव्या, कारण त्यांचं ऑडिशन कधी आलं ते आपल्याला कळलंच नाही, त्यामुळे आपल्या कीर्तनकारांपर्यंत त्या गोष्टीच पोहोचल्या नाहीत। पण आता टी व्हीला काही फार कोणी नावं ठेवत नाही म्हणा, पण आता पुढच्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हा त्यात आपल्यालाही सहभागी होता येईल। 27, 28, 29 मेला वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा उपक्रम